महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आज पूर्णपणे महाराष्ट्रातल्या लोकांना लोकार्पित करण्यात आलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महामार्गाचं पूर्ण नाव असलं तरी देखील हा महामार्ग महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणेल, औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती आणण्यासाठी हा महामार्ग ओळखला जाणार आहे। आज या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं। मी त्याच महामार्गावर आहे, त्याच शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यात अवघड असं काम करण्यात आलं होतं। एकीकडे उंच डोंगर, दुसरीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तर तिसरीकडे खोल दरी, अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग होता, भूभाग होता। ज्या भूभागामध्ये 3x3 असा 6 लेनचा हा समृद्धी महामार्ग निर्माण करणं एक सगळ्यात मोठं अवघड असं काम होतं। पण ते समृद्धी महामार्ग निर्माण करण्याचं काम हे अतिशय चोखपणे MSRDCने पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी हजारो अभियंते, कामगार यांची मेहनत या कामामध्ये होती। मूळ संकल्पना या महामार्गाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 साली मांडलेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे MSRDC खातं असल्यामुळे एकनाथ शिंदेंवर ही जबाबदारी देण्यात आलेली होती या महामार्गाच्या निर्माणाची। एकनाथ शिंदे यांनी देखील दिवस रात्र यामध्ये लक्ष देऊन MSRDC कडून हे काम पूर्ण करून घेतलं आणि आज ते दोन नेते देखील या महामार्गाच्या उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या वेळी उपस्थित होते, ज्यावेळी शेवटच्या टप्पा या महामार्गाचा उद्घाटित झाला। आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी आपल्याला ठाणेपर्यंत यावं लागेल आणि ठाण्याच्या भिवंडीतल्या आमणेपासून ते नागपूरपर्यंत आपण विना अडथळा, विना थांबा समृद्धी महामार्गाने प्रवास करून नागपूरपर्यंत पोहोचू शकतो। याच प्रवासासाठी जुन्या रस्त्याने आपल्याला किमान 15 ते 16 तास लागत होते। आता समृद्धी महामार्गाने जर आपण प्रवास केला तर ठाणे ते नागपूर हा प्रवास आपला 8 ते 9 तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो आणि या प्रवासामध्ये आपल्याला कुठेही थांबायची गरज पडणार नाहीये। आता या समृद्धी महामार्गासाठी जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी किती पैसे आपल्याला द्यावे लागतील, तर समृद्धी महामार्गातला जो टोलचा दर आहे तो काही दिवसांपूर्वीच वाढवण्यात आला आणि आता प्रत्येक किलोमीटरला 2.06 रुपये इतके आपल्याला लागणार आहेत। म्हणजेच जर आपल्याला ठाणे ते नागपूर हा पूर्ण प्रवास करायचा असेल तर त्यासाठी 1444 रुपये आपल्याला मोजावे लागतील। त्याचवेळी आजच अजित पवार यांनी सांगितलं की या महामार्गाच्या निर्मितीसाठी एकूण 55,000 कोटी रुपये खर्च करायचे होते, मात्र त्याऐवजी खर्च वाढला आणि तब्बल 61,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग अस्तित्वात आला, बांधून पूर्ण झाला। पण या महामार्गामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक अशी केंद्र उभी राहतील ज्या केंद्रांमधून महाराष्ट्राची प्रगती होईल। मुख्यतः औद्योगिकीकरणासाठी आणि औद्योगिक क्रांतीसाठी, औद्योगिक विकासासाठी हा महामार्ग उपलब्ध होईल, उपस्थित असेल आणि माल वाहतूक जितकी जास्त, जितकी लवकर, जितकी जलद होईल तितका त्या प्रदेशाचा विकास होतो। त्यामुळेच मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि नागपूरच्या मिहानपासून JNPT पर्यंत, भविष्यात येणाऱ्या पालघरमधल्या वाढवण बंदरापर्यंत हा महामार्ग जो आहे तो वाढवला जाणार आहे। आणि आता देखील या महामार्गावरून माल वाहतूक करत असताना आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मालाची वाहतूक करता येणार आहे। त्यामुळेच महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीमध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये, सामाजिक प्रगतीमध्ये हा महामार्ग एक मैलाचा दगड ठरेल। हा महामार्ग एक मोठा टप्पा गाठेल आणि भविष्यात देखील या महामार्गामुळे महाराष्ट्राची खूप मोठी प्रगती होईल असा दावा केला जातोय। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।